अहो ती अधिपतीची राणी म्हणून एवढ्या कौतुकाने ती सायकल ठेवली होती बरं काय जपून. नाही का मास्तरीन बाईसनी घेऊन आलतो जंगलातनं त्या सायकलीवर बसून. तिच्या संग बी असंच बोलायचो मी येड्यावाने. तिच्यावर बी असाच जीव जडला होता. तिचा बी उठला बाजार कोणीकडे गेली. प्रत्येक गोष्ट. आणि आता मला सगळ्यात जास्त भीती काय वाटायला माहिती का आईसाहेब, तुमच्यानंतर या जगात मला सगळ्यात जास्त जवळच कोणी असेल तर मास्तरीन बाई. त्या पण माझ्यापासून लांब जातात का काय. आता खरं तर तुम्ही नाही म्हटल्यावर मला त्यांचाच खांदा होता. त्या खांद्यावर डोकं ठेवून मी मनमोकळ केलं असतं जरा हलका झाला असतो. पण नाही मजा काय झाल्या माहिती का. मजा ऐकायला नव. मजा अशी झाल्या की ती जी आमची आई म्हणायची खरी जन्मदात्री असं त्यांचं म्हणणं. चारुलता मॅडम त्या आल्यापासून मास्तरीन बाई त्यांचीच भाषा बोलायला लागल्यात. काही वेगळंच वागायला लागल्यात. मला सारखी अशी भीती वाटते की त्या आता काही लांब जातात काय माझ्यापासून. मग काही जगण्याला अर्थ नाही हो. तुम्ही नाही मास्तरीन बाई. मग आता काय जगून काय करता. मी काय कोणाला दाखवत नाही पण मला लय भ्या वाटायला लागले. अडचण तुम्ही या. माझं हात पाय लटलट कापतात. कोण नसली तुम्ही या. तुम्हाला परत एकदा मिठी मारायचे. तुमच्या कुशीत का नाही तसं खुपसून मला रडून घ्यायचंय पोटभर. खरंच घे. मनात सगळं साठलेलं का नाही बडा 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 एकदा बाहेर आलं का नाही यायचं. मग जरा माणसात येईन मी. आता काय माणसातच नाही मी. तुम्ही या. परत तुम्हाला मिठी मारायची आहे जशी लहानपणी मारली होती का नाही त्या कणगीतनं बाहेर येऊन दम उडी मारून तुम्हाला मिठी मारली होती का नाही. कधीच न सोडण्यासाठी तशी मिठी मारायची. तुम्ही या. तुम्ही तर म्हणताय अधिपती जग जिंकून या. तुम्ही गेल्यापासून आमचं जगच हरवले. आमचं जग द्या आईसाहेब. आम्हाला आमचं जग परत द्या तेवढं. बरं आलं स्वागताला. मेन माणूस तर झालं नाही. आईसाहेब कोणीकडे येतो. आईसाहेब मला सांग. आईसाहेब आलत्या का इथं. नव्हत्या आल्या. इथे बी नव्हत्या आल्या. नव्हत्या. कुठं बघितलं का तुम्ही. आईसाहेब आहे त्यांचा फोन विकायला लागला. नीट तर बघा तर. नाही बघितलं.